सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी अर्थात CCMP पूर्ण करणाऱ्या डॉक्टर नेहा पवार या महाराष्ट्रातील पहिल्या होमिओपॅथी डॉक्टर ठरल्या आहेत, ज्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून ॲलोपॅथी पद्धतीत उपचारासाठी अधिकृत नोंदणी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. राज्य सरकारच्या निर्णयानुसार CCMP पूर्ण करणाऱ्या डॉक्टर नेहा पवार महाराष्ट्रातील पहिल्या होमिओपॅथी डॉक्टर ठरल्या आहेत, ज्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून ॲलोपॅथी पद्धतीत उपचारासाठी अधिकृत नोंदणी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. राज्य सरकारच्या निर्णयानुसार CCMP कोर्स पूर्ण केलेल्या पात्र होमिओपॅथी डॉक्टरांना आता कायद्यानुसार ॲलोपॅथी औषधं देण्याची मुभा मिळणार आहे. या निर्णयामुळे होमिओपॅथी डॉक्टरांच्या 14 वर्षाच्या संघर्षाला यश आल्याचं सांगत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मात्र या निर्णयामुळे राज्यातील ॲलोपॅथिक आणि होमिओपॅथी डॉक्टरांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. सरकारने CCMP चा जो कोर्स आहे त्यांना जी सुविधा दिली की 1 वर्षाचा कोर्स केल्यानंतर लगेच त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करता येईल, हा आमच्या दृष्टीने चुकीचा कोर्स आहे आणि पेशंटच्या सेवेच्या दृष्टीने चुकीचा आहे. आमचाही अशी इच्छा नाही की कोणत्या रुग्णाला काही गैरसोय झाली पाहिजे, परंतु आम्ही सरकारकडे याआधी पण मागण्या केल्या, बोलणं पण झालेलं आहे, पण परत सरकार त्यावर काही ॲक्शन नाही घेत आहे. त्यामुळे नाविलाजाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आज आम्ही फक्त 24 तासासाठी इलेक्टिव्ह सर्व्हिसेस बंद केलेल्या आहेत. 24 तासानंतर या संपाचा आक्रोश वाढून सर्व इमर्जन्सी सर्व्हिसेसही आम्ही बंद करणार आहोत. यासाठी आमची सरकारशी हीच विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात. CCMP हा जो कोर्स आहे हा लवकरात लवकर बंद करावा. काल त्याचे MMC अंडर रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत, ते तात्काळ थांबवण्यात यावे ही आमची आज मागणी आहे. पूर्ण महाराष्ट्राचे रेसिडेंट डॉक्टर्स आणि छत्रपती संभाजीनगरचे आमचे जेवढे पण रेसिडेंट डॉक्टर्स ते संपावरती आहेत आणि हे इंटर्न डॉक्टरचे पण संघटना आहे यावरती संपावरती आहे आणि IMA चा पण आम्हाला ह्याच्यामध्ये सपोर्ट आहे.